अष्टप्रधान मंडळ 32 मनाच्या सोनेरी सिंहासनाच्या डाव्या साईडला उभा राहिलं आणि उजव्या साईडला महाराजांच्या सर्व पत्नी हंबीर मामा आणि ज्या माऊलीनं या स्वराज्याचं देखील स्वप्न बघितलं त्या मासाहेब जिजाऊ शंभू राजा नाग कड्यावरती घेऊन बसल्या होत्या. कदाचित सांगत होत्या, शंभू तुम्हाला पुढे जाऊन छत्रपती व्हायचं आहे. महाराज आले, 32 मनाच्या सोनेरी सिंहासनाच्या जवळ आले. महाराजांनी चबुतऱ्याची पहिली पायरी चढली आणि महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. आज तानाजी असायला हवा होता. आज तानाजी असता म्हणलं असतं, वराज काय स्वराज्य निर्माण केलं. ताना नव्हता, गड आलता. आमचा सिंहराजाभिषेक सोहळ्याला उपस्थित नव्हता. दुसरी पायरी चढली, हटवला शिवा काशीत. शिवा असायला हवा होता, पळत आला असता. अहो राज राज, अहो राज काय स्वराज्य निर्माण केलात. महाराज म्या शिवा या स्वराज्याची दिवडी देणार बर का. शिवा नव्हता, ना ताना होता ना शिवा. लाख मेला, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे सांगणार हे बाजी काका होते. यांच्या बलिदानास तर या स्वराज्याच्या पायऱ्या रंगल्या होत्या. इतिहास एक सांगतो, काय आयुष्यात किती मोठे हो, किती मोठ्या उंचीपर्यंत पोहोचा, पण ज्या माणसांनी तुम्हाला त्या उंचीपर्यंत पोहोचवलंय त्या माणसाला मरेपर्यंत विसरू नका. हे शिवरायांचं शिवचरित्र तुम्हाला आम्हाला सांगतो. महाराज 32 मनाच्या सोनेरी सिंहासनाच्या जवळ गेले. गागा भट्ट जवळ आले. गागा भट्टांनी महाराजांच्या हातात राजदंड दिला. तो राजदंड रयतेचे न्याय निवाडा करणारा राजदंड होता. आणि महाराज 32 मनी सोनेरी सिंहासनावरती नरसिंह रूपात अश्वप्रधान मंडळांच्या साक्षीनं विराजमान झाले. गागा भट्ट पाठीमागे गेले, डोक्यावरती सोनेरी छत्र धरलं आणि गागा भट्टांनी एकच आरोळी दिली, क्षत्रिय कुलावतंस प्रौढ प्रताप पुरंदर गजपती भूपती गज अश्वपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान निष्ठित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजाधिराज राजा शिव छत्रपती महाराजांचा, राजा शिव छत्रपती महाराजांचा. महाराजांच्या डोक्यावरती फुलं पडण्यात आली. महाराज पहिले अधिकृत छत्रपती शिवाजी राजे झाले. आणि इतिहास पुटपुटू लागला. काय द किंग ऑफ मराठा नाही, द किंग ऑफ स्वराज्य नाही, द किंग ऑफ महाराष्ट्र नाही, द किंग ऑफ इंडिया अखंड हिंदुस्थानचे बादशाह छत्रपती शिवाजी महाराज म्हणून महाराजांच्या नावाचा जय जयकार करण्यात आला. हा राज्याभिषेक सोहळा डोळ्यात साठवण्यासारखा होता. महाराजांचं दैदिप्यमान यश जगाला सांगण्यासारखा होता. या शिवप्रभूंचं निधन 3 एप्रिल 1680 साली झालं. वारा स्तब्ध होता. 50 वर्षात ह्या रयतेनं ह्या राजाला पहिल्यांदा शांत पद्धतीनं झोपलेलं बघितलं होतं. 50 वर्षात हा माणूस पहिल्यांदा शांत झोपला होता. 50 वर्षात. शिवाजी महाराजांची शेवटची इच्छा तुम्हाला माहितीये? महाराजांच्या अस्थी आजही जिवंत आहेत. मुंबईच्या संग्रहालयात महाराजांच्या अस्थी आजही बघायला मिळतात. शेवटचा श्वास सोडताना महाराज म्हणतात, कवी परमानंद, काव्यम परमानंद शिवाजी महाराजांच्या आयुष्यात जिवंत असलेले एकमेव कवी आणि त्यांचा संदर्भ ग्रंथ आहे परमानंद काव्यम. या ग्रंथात कवी म्हणतात, शिवाजी महाराजांनी शेवटची इच्छा व्यक्त केली. काय? महाराज म्हणतात, माझा काळ झाला, मी जातो. काशीचा विश्वेश्वर मुक्त करा, सप्त नद्या मुक्त करा, भगवा अभेद ठेवा. महाराजांनी श्वास सोडला.
महाराजांची पालखी उचलली, वारा स्तब्ध होता, सैनिकांच्या डोळ्यात अश्रू होते, हंबरडा फोडत होते, आईसा राजा होणे नाही. सैनिकांच्या डोळ्यात पाणी आले राजासाठी, सैनिकांच्या. कदाचित तरी हिरोजी फर्जंत असतील आणि म्हणले असतील कदाचित हिरोजी, महाराज आग्र्याच्या दरबारात तुमचं वेश घेऊन झोपलो, ह्या मृत्यूच्या दरबारात ह्या हिरोजीला झोपायची एक संधी द्या ना महाराज, एक उठा ना महाराज. महाराज उठायला तयार नव्हते. माय माऊली हंबरडा फोडत होत्या. महाराज कोणाकडे बघायचं हो, ज्याने आमचा प्राण वाचवला, अब्रू वाचवली, कपाळावरचं कुंकू वाचवलं, तो बाप आमचा असा शांत बसलाय. महाराज उठा ना. नियती पुढे कुणाचं काही चालत नाही. महाराजांना अनंतात विलीन करण्यात आलं. इतिहास एक सांगतोय, तुम्ही वाईट काम करा. मिर्झा राजा जयसिंह हिंदूच होता, हिंदुस्थानातला होता, मुघलांच्या बाजूने लढला. इतिहासात एक पान सुद्धा बघायला मिळत नाही. महाराजांच्या पाठीमागे इथली ऐन्य लोक लढली. 18 पगड 12 बुलितेदार जातीतली. प्रत्येक पानावरती त्या माणसांचा इतिहास बघायला मिळतो. का? जी माणसं व सत्याच्या बाजूने उभी असतात त्या माणसांचा कधी इतिहास दिला जात नाही, पण जी माणसं सत्याच्या बाजूने उभी असतात त्याच माणसाचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिला जातो. शिवरायांचं शिवचरित्र तुम्हा मला सांगते. महाराजांचे निधन झाल्यावरती एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतोय, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर, जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, हातात होती ढाल पळत होत घोड. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकून एकदा डोळे झाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. इतिहासातनं फक्त एकच गोष्ट शिका आणि आपल्या पिढ्यांना शिकवा. एकमेव गोष्ट, एक तो म्हणजे शिवाजी महाराजांनी आयुष्यभर जपलेला स्वाभिमान, आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे शिवाजी महाराजांनी आयुष्यभर जपलेला संयम. अफजल खान ज्यावेळी स्वराज्यावरती आला ना, तर शिवाजी महाराजांची एक राजमुद्रा आहे, प्रतिपचंद्र लेखे वर दिशो विश्ववंदिता. अफजल खानाची सुद्धा राजमुद्रा आहे. अफजल खान स्वतःच्या राजमुद्रेत म्हणतोय, काय म्हणतोय, उच्चातल्या उच्च स्वर्गातला देव जरी खाली आला आणि त्याला जरी विचारलं या पृथ्वी तलावरचा सगळ्यात मोठा योद्धा कोण, तर तो देव सुद्धा सांगेल अफजल अफजल अफजल. एवढा गर्व होता. महाराजांनी संयम बाळगला, प्रतापगडावरती बोलवला, 2 मिनिटात ठोकला शिवाजी महाराजांनी, फक्त 2 मिनिटात. मध्यंतरी एक अधिकारी म्हणाला, आता अधिकारी साहेब आहेत इथं मी जास्त बोलत नाही, त्या सहजच म्हणाला कि अगले 2 साल में पूरे मुंबई को हरा कर देंगे, हिरवामय कर देंगे. मला त्या ताईला फक्त एकच सांगणं आहे, ताई हरे रंग का सपना पाले आया था अफजली समाती में. तुम्ही नव्हे, तुमच्या बापजादेला सुद्धा ते शक्य झालं नाही या हिंदुस्थानाला हिरवं बनवायचं. हरे रंग का सपना पाले आया था अफजली समाती में, छत्रपति शिवाजी महाराज ने घुसेड़ दिया था भगवा उसके छाती में. हा महाराष्ट्र आहे, हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे, दिल्लीच्या तख्त राखीतो सांगणारा महाराष्ट्र आहे, भगव्याचा महाराष्ट्र आहे. त्या संभाजी महाराजांनी त्या महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं, पण त्याच महाराष्ट्रात औरंगजेबाचा उदो उदो केला जातो. औरंगजेबाच्या नावानं वसवलेलं शहर औरंगाबाद याचं नाव बदललं, छत्रपती संभाजीनगर केलं. पण आजही लोक त्या शहराला काय म्हणतात, औरंगाबाद म्हणतात. एक का नाही का, अरे मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, करून अत्याचाराचा कहर त्याच औरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर. अरे सळसळू द्या अंगातलं रक्त तुमचं, सळसळू द्या ह्या अंगातलं रक्त तुमचं, दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छाती ठोकून सांगा औरंगाबाद नाही
तर छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर। अरे जब जब मराठे तलवार उठाएंगे तब तब भगवा भी डोलेगा, जब जब मराठे तलवार उठाएंगे तब तब भगवा भी डोलेगा। शंभू राजा का नाम सुन के हर मराठों का रक्त भी खोलेगा। याद रखना एक दिन ऐसा आएगा वो कब्र में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा, वो कब्र में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा। इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर एकच गोष्ट करा, मी कधी सांगितलं नाही पण पहिल्यांदा सांगायची वेळ आली। गडकिल्ले दाखवा, गडकिल्ले ही स्मारक आहेत, पण त्याच बरोबर प्रत्येक गावात शिवाजी महाराजांचा एक पुतळा उभा करा, स्मारक उभा करा। आपल्या गावात शिवाजी महाराजांचं स्मारक का असलं पाहिजे? शिवाजी महाराजांचं स्मारक म्हणजे आपल्या गावाचं वैभव आहे, आपल्या गावातलं स्मारक आपल्या गावाचं खऱ्या अर्थानं सन्मान चिन्ह आहे। एखादी माय माऊली सायंकाळी येत असली आणि तिनं चौकात महाराजांचा पुतळा बघितला, सायंकाळी एकटी येत असली तर तिला वाटेल भ्यायची गरज नाही, अजून माझा बाप इथं तलवार घेऊन चौकात उभा आहे, कुणाची जिगर नाही मला अडवायची। तो संस्कार आहे, शिवसंस्कार आहे। तुमच्या गावात हे पुतळा असेल, नसला तर बांधून घ्या, असला तर सुशोभीकरण करा, इतका सुंदर करा येणारा काळानं विचारला पाहिजे पुतळा कुणासारखा बांधावा, तर माळकोट मधल्या गावातल्या लोकांसारखा बांधावा, त्यांच्या या तरुण पोरांसारखा बांधावा। तेवढी गोष्ट पाळाल एवढी आशावाद व्यक्त करतो। असं म्हटलं जातं व्याख्यान 1 तास असतं, कीर्तन 2 तास असतं, प्रवचन 3 तास, गोंधळ रात्रभर असतोय। माझ्या वाणीचा गोंधळ होणार नाही याची दक्षता घेतो। एक वक्ता साहेब असंच बोलत होता, सगळे प्रेक्षक निघून गेले, दोघच उरले। म्हणला काय मोठे प्रेक्षक आहेत, कान देऊन मला ऐकते। ते दोघं उठून उभा राहिले, म्हटले साहेब तुमचं भाषण ऐकतो अशातलं काही भाग नाही, तुम्ही ज्या चटईवरती उभारलाय ती चटई आमची आहे, तुमचा ओरा म्हणजे आम्ही न्यायला मोकळं। खर तर इतिहास हा फक्त तलवारींचा जमाना गेलाय, पेनच्या जमान्यावरती चालणारा इतिहास आहे। डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, कलम महत्वाचे आहे, प्रत्येकाने कलम बाळगली पाहिजे। जे पोरग वाघिणीचं दूध पितं ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही, शिकलं पाहिजे। या मातीमध्ये जो माणूस इंजिनियर होईल, एखादा अधिकारी होईल, एखादा उच्च पदावरती जाईल, तो या मातीसाठी शिवाजी म्हणून तयार झालेला मुलगा असेल असं मला वाटतं। आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, आम्हा मर्द मावळ्यांच्या जळतल्या चमकत्या तलवारी, मुघल पळती माघारी। महाराज अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता। भगवा म्हणजे भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित, वा म्हणजे वासनारहित, या 3 शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा। हा भगवा प्रभू श्रीरामांचा, हा भगवा वारकऱ्यांचा, हा भगवा धारकऱ्यांचा, हा भगवा निष्ठेचा त्यागाचा, 18 पगड 12 बलुतेदार जातीचा, हा भगवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा। भगवा तुमचा माझा अभेद्य पेलाल अशा आशावाद व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। धन्यवाद।